हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझं नाव आहे नीतू आणि मी आज तुमच्यासोबत बीट आणि ज्यूसची रेसिपी शेअर करणार आहे, जे मी सकाळी पिलेलं होतं. तर हे बघा, हा आहे बीट आणि गाजरचा ज्यूस. एकदम मस्त लागतो. ज्या मुलं पित नाही किंवा ज्यांना आवडत नाही ना बीट वगैरे, तर तो ज्यूस एकदम आवडीने पिणार, पटकन संपवणार मिनिटामध्ये. तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे गाजर, मोठं साईजचं आहे, बीट पण मोठंच आहे. थोडे पुदिन्याचे पानं होते ते घेतले, नसेल तर काही हरकत नाही. थोडा हळदीचा तुकडा होता, ओल्या हळदीचा, तो पण घेतला. तो पण ऑप्शनल आहे, काही विशेष नाही. फक्त अद्रकचा तुकडा थोडा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला. आणि लिंबू घेतलेला आहे एक, ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एका ट्रेमध्ये काढून घेतलं. नंतर बीट आहे तर त्याचे छिलके काढून घ्यायचे. आता बीटचे छिलके, गाजरचे छिलके हे काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला सांगते छिलके काढतपर्यंत, की ज्याला बीटचं ज्यूस आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने मिनटात ज्यूस पिणार. मी सांगते ना, माझा मोठा मुलगा बीट खात नाही, पण ज्यूस दिला ना की पटकनच पिला, म्हणजे संपवला पटकन त्याने, आणि खूप छान लागते असं म्हटलं. तर तुमचे मुलंसुद्धा पित नसतील किंवा तुम्हाला प्यावं नसेल वाटत, तर तुम्ही या पद्धतीने ज्यूस करून बघा, खूप छान लागतो. तर आणि शेवटपर्यंत बघा नक्की. शेवटी एक अशी वस्तू टाकली ना की त्या बीटच्या ज्यूसला अजून वेगळीच चव येते आणि पटकन पिल्या जातो. तर बीट हे माहीत आहे आपल्याला आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे. तर भरपूर असे फायदे आहेत त्याचे. हिमोग्लोबिन वाढते, त्वचेसाठी एकदम उत्तम आहे, डिटॉक्स ड्रिंक आहे हे, आणि पाचनसुद्धा सुधारते. आणि जेव्हा आपण दोन्हीचा एकत्र ज्यूस बनवतो, जसं की गाजर शरीरावर सूज जी आहे ना, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले ना, ती कमी करते. तुकडा आज जेवढं धुतलं होतं अद्रक तेवढं नाही घेतलं, अगदी थोडंसं तुकडा घेतला. नंतर थोडे पुदिन्याचे पानं होते ते टाकले, आणि थोडासा हळदीचा तुकडा, जो होता म्हणून ऑप्शनल आहे, नसेल तर नका टाकू. आणि नंतर मग यामध्ये एक लिंबू घेतलं होतं. आता लिंबू अगदी छोट्या आकाराचं होतं, त्यामुळे मी पूर्णच घेतलं. जर तुम्हाला म्हणजे मोठ्या आकाराचं लिंबू असेल तर अर्धच लिंबू पिळून घ्या त्यामध्ये. तर मी यामध्ये पूर्ण घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून, अगदी 3 ते 4 चमचे पाणी टाकून याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि काहीच कठीण नाही, खूप पटकन बारीक होते. तर हे बघा, बारीक पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे त्यामध्ये टाकून चांगलं पिळून घ्यायचं. आता मी नेहमीच हाच कपडा आहे ज्यूस बनवायचा, तर कॉटनचा कपडा आहे, आणि त्यामध्ये टाकलं आणि मग त्यामध्ये पिळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंफार होतं, तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून, ते पण वेस्टेज नाही घालवलं, ते सुद्धा टाकून मस्त असं पिळून घेतलं. बघू शकता मस्त असं पिळलं जाते, आणि कलर बघू शकता, एकदम मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला तरी सुद्धा नसेल आवडत तर यामध्ये तुम्ही जिरं पावडर आणि मीठ थोडंसं टाकू शकता. जर तुम्हाला आवडत नसेल तर टाकून बघा, तरी सुद्धा तो छान लागतो. आता आपला बीटचा ज्यूस रेडी आहे, तो ग्लासमध्ये टाकायचा, आणि जेव्हा आपल्याला ज्यूस प्यायचा आहे त्यामध्ये तेव्हा टाकायचं शहद. या शेवटी तुम्हाला सांगितलं की हे जे शहद आहे, शहद टाकलं ना थोडंसं, की अजून छान चव येते, पटकन पिल्या जातो, आणि थोडासा गोडवा येतो त्याला. तर खूप हे टाकून बघा, तुम्ही करून बघा, लवकरच पितात ज्यूस, पटकन संपवतात, आणि खरंच टेस्ट लागते शहद टाकल्यामुळं. तर आता ज्यूस प्यायला रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता सकाळी मॉर्निंग होती, आणि सकाळी यांच्या पोटी पिलं ना जास्त फायदे होतात त्याचे, तुम्हाला माहितीच आहे, फायदे तर सांगितलेच आहे मी. तर नक्की तुम्ही पण करून बघा, आणि कसं वाटली ज्यूसची रेसिपी ते सुद्धा सांगा. तुम्ही करता का असे ज्यूस ते पण सांगा. कुठून बघताय ते सुद्धा सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.